आणि यानंतर बातमी आहे मुंबईतली आणि ती आहे राजकीय एका नाट्याची बातमी। कारण आज इंदू मिल इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम होणार आहे। पण या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेत्यांना या कार्यक्रमाबद्दलची माहिती तर नाहीच आहे, निमंत्रणही नाहीये। आपल्याला माहिती आहे की राज्यातल्या महत्त्वाच्या नेत्यांना, महत्त्वाच्या मंत्र्यांना, अगदी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह अनेकांना या कार्यक्रमासाठी निमंत्रण दिलेलं नाहीये आणि आता तर विरोधी पक्षाला सुद्धा निमंत्रण नसल्याचं स्पष्टच होतंय। विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना सुद्धा कार्यक्रमाचं निमंत्रण नसल्याची माहिती आहे। आणि हे दोघेही नेते मुंबईत आहेत, तरीही निमंत्रण देण्यात आलेलं नाही। आपल्या सोबत स्वतः प्रवीण दरेकर आहेत। प्रवीणजी, निमंत्रणच मिळालेलं नाहीये, हा कार्यक्रम होणार याची माहिती तरी तुम्हाला होती का? कारण मंत्रिमंडळातल्या सुद्धा अनेकांना याबद्दलची माहिती नव्हती। आम्हाला अजिबात माहिती नव्हती। या क्षणापर्यंत कुठलं निमंत्रणही आल्याची कल्पना नाही। हे सरकार या ठिकाणी पूर्णपणे अहंकारानं भरलेलं आहे। त्यामुळे प्रथा, परंपरा, संकेत सर्व प्रकार पायदळी तुडवल्याचं सरकार आल्यापासून आजपर्यंत आपण बघा। कारण सरकार आणि विरोधी पक्ष असा समन्वय साधत या ठिकाणी शासनाचे कार्यक्रम, उपक्रम त्या ठिकाणी होत असतात किंवा बैठका महत्त्वाच्या निर्णयावर होत असतात, वादविवादाचे विषय असतील त्याच्यावर होत असतात। परंतु अशा वेळेलाही बोलावलं जात नाही आणि ज्याची पायाभरणी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळामध्ये झाली त्या ठिकाणी आता दोन्ही विरोधी पक्ष नेत्यांना न बोलावणं म्हणजे या ठिकाणी मला या सरकारची मानसिकता नेमकी काय आहे तेच कळायला कारण नाही की विरोधी पक्ष नेते आल्यानं त्या ठिकाणी सरकारचं किंवा मुख्यमंत्र्यांचं काही महत्त्व कमी होणार नव्हतं। उलट त्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी आणखी शोभा वाढली असते आणि सर्व पक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या पुतळ्या संदर्भात किंवा त्या स्मारकासंदर्भात त्या ठिकाणी एकत्रित ताकदीनं काम करतायत हाही मेसेज त्या ठिकाणी जाऊ शकला असता। अगदी प्रवीणजी, काय कारण असू शकतं की विरोधी पक्ष नेत्यांना दोन्ही, आणि तुम्ही दोघेही जण मुंबईत आहात, दोन्ही नेते मुंबईत असूनही निमंत्रण दिलेलं नाही, माहिती सुद्धा नाही, इतकी गुप्तता या कार्यक्रमाबाबत का राखली जाते? निमंत्रण का दिलं जात नाहीये? नाही, काही नाही, फक्त अहंकारानं भरलेलं हे सरकार आहे। म्हणजे त्यांना कदाचित एक आसुरी आनंद सुद्धा असू शकतो की बघा आम्ही विरोधी पक्ष नेत्यांना बोलावलं नाही। आणि अशा खोलचट जर प्रवृत्तीने त्या ठिकाणी सरकार वागणार असेल तर मला वाटतं हे अत्यंत शोचनीय असं आहे। कारण विरोधी पक्ष नेते आज दोन्ही आम्ही मुंबईमध्ये आहोत आणि अशा प्रकारचा कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा पायाभरणी हा आमच्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी एक सौभाग्याचा क्षण ठरला असता। परंतु आता या क्षणी तो कार्यक्रम असल्याचं त्या ठिकाणी समजतंय आणि मला वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या पायाभरणीसारखा कार्यक्रम एक वेगळ्या पद्धतीत त्या ठिकाणी होणं आवश्यक होतं। असा गपचूप त्या ठिकाणी रात्री ठरणार, सकाळी कार्यक्रम करणार, मला वाटतं एवढ्या युगपुरुषाच्या त्या ठिकाणी कार्यक्रमाच्या बाबतीत असं वागणं हे सरकारला अजिबात शोभा देणार आहे असं मला वाटत नाही। प्रवीणजी, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार, धनंजय मुंडे यांच्यासारख्या नेत्यांना सुद्धा निमंत्रण नाही। म्हणजे विरोधी पक्ष तर जाऊ दे, पण सरकारमधल्या महत्त्वाच्या मंत्र्यांना सुद्धा निमंत्रण दिलेलं नाहीये। सरकारमध्ये ताळमेळ नाहीये, हे वारंवार तुम्ही सांगताय, आता सुद्धा ते स्पष्ट होतंय असं वाटतंय तुम्हाला? हो, नक्कीच। आम्ही सांगत होतो पहिल्या दिवसापासून हे सरकार विसंवादानं भरलेलं आहे। या ठिकाणी विरोधी पक्षाच्या बाबतीत त्या ठिकाणी अहंकारातनं काही निर्णय घेतले जातात, समजू शकतो। परंतु महाविकास आघाडी म्हणून जे राज्यासमोर एकत्रित जायला पाहिजे तेही दुर्दैवानं या ठिकाणी होताना दिसत नाही। आता अर्थमंत्री उपमुख्यमंत्री आहेत, त्याच्यामुळं पैसा देणं हा विषय त्यांच्याकडे आहे वित्त विभाग असल्या कारणानं। सामाजिक न्याय हा विषय या पुतळ्या संदर्भात आणि स्मारकाच्या संदर्भात महत्वाचा विभाग आहे। मला वाटतं महत्वाच्या दोन मंत्र्यांनाच बोलावलं नसेल तर मला वाटतं विरोधी पक्ष नेत्यांचा हा नंतरचा विषय आहे। त्याच्यामुळे आपापसात सुद्धा समन्वय नाही किंवा ते आल्याने आपलं श्रेय डायव्हर्ट होईल की काय, श्रेयामध्ये विभागणी होईल की काय, असा सुद्धा त्या ठिकाणी एक कमकुवत विचार या ठिकाणी येऊ शकतो आणि मग हे श्रेय 100% आम्हाला हवंय असं काय पायाभरणी करून त्या ठिकाणी श्रेय मिळत नसतं। ती एक मोठी प्रक्रिया आणि तपश्चर्या असते आणि त्याच्यामुळे मला वाटतं मंत्र्यांचे सर्वांना बोलवणं हे या ठिकाणी चांगलं ठरलं असतं।
दुर्दैवानं ते झालं नाही. अगदी धन्यवाद प्रवीणजी आमच्याशी बोलल्याबद्दल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल इथल्या राष्ट्रीय स्मारकाचा पायाभरणी कार्यक्रम होतोय. खूप महत्वाकांक्षी हा प्रकल्प आहे आणि यासाठी राज्यातले महत्त्वाचे मंत्री, विरोधी पक्षनेते यांना मात्र सरकारतर्फे मुख्यमंत्री कार्यालयाकडून निमंत्रण देण्यात आलेलं नाहीये.